सर्वांना नमस्कार। 2 महिन्यापूर्वी जे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन आहेत तिथं मी एक मेसेज टाकला होता की मार्च 2026 हा महिना सरळ सेवेसाठी महत्वाचा आहे। आता फेब्रुवारी सुरू आहे, क्लिअर आहे। आजची माहिती बघा, राज्यात लवकरच महाभरती 70,000 पदांसाठी प्रक्रिया सुरू होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। तसे मुख्यमंत्र्यांनी काय रे निर्देश दिलेले आहेत मुख्य सचिवांना किंवा सचिवांना। याच्यावरून कळतंय की पुन्हा एकदा महाभरती होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे 100% होणारच आहे, बरोबर आहे। दुसरी गोष्ट ती म्हणजे एमपीएससीतील 20,000 पदांचा समावेश। याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतोय की बऱ्याच सरळ सेवा आता थेट एमपीएससी मार्फत होण्याची दाट शक्यता आहे। काय बदलणार आहे का? बदलणार काहीच नाहीये। जिथं अगोदर टीसीएस आयबीपीएस घेत होतं तिथं आता एमपीएससी घेणार आहे, बरोबर आहे। मग याची अंदाज बांधायची तुमची गरज आहे का? आता अंदाज बांधूच नका। पेपर असा असेल, पेपर तसा असेल, प्रत्येक परीक्षेला एक सिलेबस असतो आणि तो सिलेबस बघूनच आयोगाला एमपीएससी ला असू दे, टीसीएस ला असू दे किंवा आयबीपीएस ला असू दे तसा पेपर काढावा लागतो, ठीक आहे ना। त्याच्यामुळं आता पंचायत राजच्या निवडणुका संपलेल्या आहेत। आता सरकारचं लक्ष वेगवेगळ्या विभागामध्ये जेवढ्या वॅकन्सी आहेत त्या भरण्याची दाट शक्यता आहे। कळालं का? मुख्यमंत्र्यांनी इथं सांगितलंय विविध विभागामध्ये 70,000 पद। कळालं? म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट असू द्या किंवा इतर वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, तिथं जेवढ्या त्यांना जागा गरजेच्या आहेत, जेवढं त्यांना मनुष्यबळ पाहिजे आहे तेवढं सरकार भरणार आहे। त्याच्यामुळं स्पेशल सरळ सेवा करणाऱ्या पाठीमागच्या 6 ते 8 महिन्यापासून किंवा 1 वर्षापासून जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत आहेत त्यांनी दुप्पट मेहनत घ्या। का? मार्च, एप्रिल आणि मे किंवा जून हे समोरचे 3-4 महिनेत ना तुमच्यासाठी धुमाकूळचे असणार आहेत, किंवा यशाचा दुर्वडा किंवा धुमाकूळ घालायचा असेल तर तुम्ही तयार राहायचंय। जे प्रॉपर एमपीसी करतात, ग्रुप बी करतात, ग्रुप सी करतात ना, त्यांनी असं समजायचं नाहीये की मी सहज पोस्ट काढेल। मित्रांनो, प्रॉपर सरळ सेवा करणारे विद्यार्थीच सरळ सेवेमधून पोस्ट काढू शकतात, नाही तर असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांनी राज्यसेवेच्या मेन्स दिल्यात पण त्यांच्याकडून तलाठी पण पद निघालेलं नाहीये। त्याच्यामुळं तुम्ही ज्या एक्झामची तयारी करत आहात त्याच्यावरच फोकस ठेवा। ग्रुप बी, ग्रुप सी करतायत त्याच्यावरच फोकस ठेवा। सरळ सेवा करताय, सरळ सेवाच करा। म्हणजे बी आणि सी किंवा राज्यसेवेच्या पोरांना हे लॉलीपॉप सारखं वाटतंय, बरोबर आहे, चला जाऊया, किंवा झाडाला लागलेला पेरू असतो ना, जायचं आणि तोडून आणायचं, एवढं त्यांना सोपं वाटतंय, तर तेवढं सोपं नाहीये। तुम्ही ज्या सिलेबसला किंवा ज्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाला फॉलो करताय ना त्यालाच फॉलो करा। म्हणजे इथं मी म्हणेल हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका। प्रॉपर सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच्या तयारीमध्ये राहायचं आहे। ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुमचा सर्व फोकस जून आणि जुलैच्या पूर्व परीक्षेवरती द्यायचा आहे। का? ही न्यूज आहे फक्त, माहित नाही यांच्या जागा कधी भरतील का,